नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वरईचा गोड भात बनवूया। कोणी या वरईच्या भाताला लापशी म्हणतात किंवा कोणी शिरा म्हणतात। वरईपासून उपवासाचे अनेक पदार्थ बनवता येतात, जसे की वरईचं थालीपीठ, डोसे, वरईचा तिखट भात। त्याच वरईपासून आज आपण वरईचा गोड भात बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी वरई घेतलेली आहे, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी असं खाऊन ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, थोडेसे वेलदोडे आणि तूप। सगळ्यात पहिले आपण वरई चांगली धुवून निथळायला ठेवू। वरई अशी धुवून निथळायला ठेवलेली आहे। वरई चांगली निथळून घ्यायची, म्हणजे आपल्याला भाजताना व्यवस्थित ती भाजता येते। आता आपण वरई निथळूस तर गुळाचा पाक करायला ठेवू। आपण या वाटीने 1 वाटी वरई घेतलेली आहे, याच वाटीने 2 वाट्या पाणी घ्यायचं। आपण यातच गुळ घालणार आहोत। वरई फुगून असे शिजून दुप्पट होते म्हणून, आणि वरई गोडच, भात असा गोडच छान लागतो, म्हणून हे प्रमाणातच घ्यायचं बरोबर। आता मी हे गॅसवर ठेवते। पाक करायचा म्हणजे याला फक्त आपण गुळ विरघळून घेणार आहोत। वरई पण एकदम चांगली निथळलेली आहे। आता आपण कढई तापायला ठेवू। कढई तापली की त्यात तूप घालायचं। आपण आता यात वरई घालू। आपल्याला वरई एकदम चांगली भाजून घ्यायची। वरई अशी सारखी हलवत राहायची, नंतर मग कसं खाली ओली असल्यामुळे खाली परतते। जशी जशी वरई भाजतील तशी तशी एकदम ती अशी सुट्टी सुट्टी होते। वरई भाजून घेतली तर भात असा मोकळा फडफडीत होतो। तुम्हाला जर असा भात तसा थोडासा मऊ पाहिजे असलं तर पाक करतानाच अजून थोडंसं पाणी घालायचं जास्त, कारण कुणाला असा मऊ आवडत नाही, सुट्टा सुट्टा भात आवडतो। उपवासाला असा थकवा आला तर गोड पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला असे तरतरी पण वाटते, आणि हा एकदम झटपट होणारा भात आहे। गुळ घातल्यामुळे चांगला पौष्टिक होतो तो गुळ। त्यात आपण ओलं खोबरं घालणार आहोत, शेंगदाण्याचा असं कूट, एकदम चवीला छान लागतो हा भात। आता बघा एकदम चांगला आपलं ही वरई भाजून झालेली आहे, एकदम मोकळी फडफडीत झाली। आता आपण गुळ विरघळायला ठेवला होता, तो गुळ पण चांगला विरघळलेला आहे, आणि आपली आता वरई पण भाजून झालेली आहे। आता आपण हा गुळाचा हा पाक आपण वरईत घालू। कढईत पाक ओतताना जपूनच ओतायचं, कारण हे वरई पण गरम आहे आणि पाक पण गरम आहे। असं व्यवस्थित सगळं मिक्स करायचं। याच वेळेस आपण यात हा शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो घालू, म्हणजे भाताबरोबर तो पण चांगला शिजतो। यावेळेस खाऊन घेतलेलं नारळ, आता आपण गॅस असं मीडियम करू आणि याच्यावर झाकण ठेवू। 10 मिनिट झालेले आहेत। आपण भात शिजला का बघू। भात एकदम छान असा सेट झालेला आहे। आता आपण यात वेलदोडे वाटलेले आहेत ते घालू।
भात एकदम छान शिजलेला आहे. असा झटपट होणारा भात आपला वरईचा तयार झालेला आहे. आता एका भांड्यात मी सर्व करते. असा शिऱ्या लापशीसारखा लागणारा हा वरईचा भात तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.